एक काम 12 माणसे 16 दिवसात करतात, तर तेच काम 8 माणसे किती दिवसात करतील? अशा टाईपचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बघा कसा सोडवायचा. हे सर्व जे प्रश्न आपण घेणार आहोत, हे पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न आहेत. बघा कसा सोडवायचा हा प्रश्न. काय म्हणलंय? एक काम 12 माणसे किती दिवसात करतात म्हणतंय? 16 दिवसात. मग इथं मांडणी करायची. 12 गुणाकारामध्ये 16. तर तेच काम तेच आहे. तेच काम 8 माणसे किती दिवसात करतील असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर तेच काम म्हणलं काय करायचं, ह्याला खाली एक रेष मारायची. याच्या छेदामध्ये काय करायचं, किती माणसे दिली तर आपल्याला नंतरचे 8 माणसे. 8 माणसे म्हणते किती दिवसात काम करतील. मग ह्या छेदस्थानी 8 इथं लिहून घ्यायचं. आता करायची भागाकाराची क्रिया. हे 8 न 12ला भाग जातो. 8 आणि 12ला 4 न भाग जातो. भागाकार करायचा. 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12. आता उरलं काय? 3 गुणाकारामध्ये 16, छेदस्थानी 2 आहे. आता 2 न काय करायचं, 16ला भाग द्यायचा. बे एक बे, बे आठी 16. आता उरलं काय? 3 गुणाकारामध्ये 8. ह्या दोघांचा फक्त गुणाकार करायचा, आपल्याला उत्तर भेटून जातं. 8 त्रिक 24. म्हणून 8 माणसे किती दिवसात काम करतील? तर 24 दिवसात काम करतील. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 2 पहा. 600 चे 18.5% बरोबर किती? असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न सोडवायचा कसा बघा. 600 चे 18.5% आपल्याला काढायला सांगितलेत. मग काय करायचं, 600 लिहून घ्यायचं. 600 चे म्हणलं की गुणाकाराचं चिन्ह द्यायचं. चे 18.5%. 18.5%. टक्के म्हणलं की ह्याच्या छेदस्थानी किती आले? 100 आले. आता पॉईंटचा विचार करू आपण. 600 गुणाकारामध्ये इथला पॉईंट काढायचा. 185 तर राहिले. इथला पॉईंट काढला म्हणून खाली एक शून्य वाढवायचा. पहिले किती शून्य होते? 2 शून्य. आता एक शून्य वाढवायचा. एक शून्य का वाढवला आपण? कारण की 18.5 वरचा एक शून्य कट केला इथं आणि खाली एक शून्य वाढवला. खाली झाले आता 1000 वरी 600. 600 वरचे 2 शून्य कट करायचे. हे 1000 वरचे 2 शून्य कट करायचे. आता 185ला आणि 10ला 5 न भाग जातो. भागाकार करायचा. 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15. 18 मधून 15 गेले, खाली राहिले 3, इथं झाले 35. 5 न 35ला भाग द्यायचा. 5 7 35. आता उरला काय? 6 गुणाकारामध्ये 37, छेदस्थानी 2. आता 2 न 6ला भाग जाते. भाग द्यायचा. बेग बे बेत्रिक 6. आता उरलं काय? 3 गुणाकारामध्ये 37. ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 7 त्रिक 21. 21ला एकाचा, हातचे आले 2. 3 त्रिक 9. 9 आणि 2 किती? 11. म्हणून 600 चे 18.5% किती आले? 111 आले. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 3 पहा. काय विचारलंय आपल्याला. 7000 रुपये चौघांमध्ये 2 जसे, 3 जसे, 4 जसे, 5 याप्रमाणे वाटल्यास पहिल्या व्यक्तीचा वाटा किती? असा आपल्याला प्रश्न विचारला होता पेपरमध्ये. बघा हा कसा सोडवायचा. टोटल किती रुपये दिले तर आपल्याला 7000 रुपये. किती जणांमध्ये किती प्रमाण आहे त्यांचं? 2 जसे, 3 जसे, 4 जसे, 5 हे प्रमाण आहे. मग काय करायचं, या चौघांची बेरीज करायची. टोटल किती रुपये? 7000. इथं लिहायचं 2x प्लस 3x प्लस 4x प्लस 5x. टोटल किती रुपये? 7000. ह्या करायची चौघांची बेरीज. 3 आणि 2 किती? 5. 5 आणि 4 किती? 9. 9 आणि 5 किती? 9 आणि 5 14. टोटल झाली 14x बरोबर 7000. x बरोबर 7000 आणि ह्यांच्या छेदस्थानी अलीकडले 14x गुणाकारामध्ये 14, पलीकडे गेले की भागाकारामध्ये जाणार. या 7000च्या खाली 14 लिहायचे. आता 14 काय करायचं? 7000ला भाग द्यायचा. 14 सुरुवातीला 70ला भाग देतो आपण. 14 एक 14, 14 पंचे 70. उरले किती? ही 2 शून्य जसे तसे लिहून घ्यायचे. एक ची किंमत किती आली? 500. एक ची किंमत किती आली? 500. तर आपल्याला काय विचारले, तर पहिल्या व्यक्तीचा वाटा किती? पहिल्या व्यक्तीचं गुणोत्तर किती दिले आपल्याला? 2x. 2x 2 गुणाकारामध्ये 1 ची किंमत आता काढली आपण किती? 500. ह्या दोघांचा फक्त गुणाकार करायचा, आपल्याला उत्तर भेटून जात आहे. सुरुवातीला 5 ने ह्या 2 ला गुणायचं. 5 दोन्ही 10. हे 2 शून्य जसे तसे लिहून घ्यायचे. म्हणून पहिल्या व्यक्तीचा जे वाटा आलेला आहे ते किती आलेला आहे? 1000 आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 4 पहा. वर्गमुळात 81 प्लस वर्गमुळात 100 प्लस वर्गमुळात 9 प्लस वर्गमुळात 64 अशा टाईपचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बघा कसा सोडवायचा. ह्याचा फक्त आपल्याला वर्गमूळ काढून यांची बेरीज करायला सांगितलेली. बघा कसं सोडायचं. 81चं वर्गमूळ किती? 9 प्लस च्या जागेवर प्लसचं चिन्ह लिहून घ्यायचं. 100चं वर्गमूळ किती येतंय? 10 प्लस 9चं वर्गमूळ किती? 3 प्लस 64चं वर्गमूळ किती? 8
आता फक्त ह्यांची आपल्याला बेरीज करायला सांगितली. 9 + 10 किती? 19. 19 आणि 8 आणि 3 किती? 11. आता फक्त ह्या दोघांची बेरीज करायची आपल्याला. 19 आणि 11ची जर आपण बेरीज केली तर उत्तर येते 30. मग ह्या प्रश्नाचं उत्तर किती आलेलं आहे? 30 आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 5 पहा. एका चौरसाचे क्षेत्रफळ 324 चौरस सेंटीमीटर असल्यास त्याची परिमिती किती? असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न सोडवायचा कसा बघा. चौरसाचे क्षेत्रफळ किती दिलं त्यानं? 324 चौरस सेंटीमीटर. आपल्याला परिमिती विचारली. परिमिती म्हणजे काय? सर्व बाजूंची बेरीज विचारली आपल्याला किती. मग आपल्याला सर्व बाजूंची बेरीज काढण्यासाठी आपल्याला बाजू माहिती पाहिजे. बाजू माहिती का आपल्याला नाही. मग क्षेत्रफळापासून आपण काय करू? बाजू काढू. इथं समजा आपण उदाहरणार्थ चौरसाचे क्षेत्रफळाचं क्षेत्रफळ हे करू. चौरसाची आकृती ही झाली चौरसाची आकृती. आपल्याला काय म्हणले? चौरसाचे क्षेत्रफळ किती दिलंय? 324. चौरसाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय आहे? बाजूचा वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ किती दिले आपल्याला? 324 चौरस सेंटीमीटर बरोबर बाजूचा वर्ग. आता 324चं काय करायचं? वर्गमूळ घ्यायचं. इथं 324चा वर्ग किती? या वर्गमूळ काढायचं. 324चा वर्गमूळ आहे 18. हे इथला वर्ग कट करायचा. बाजू किती भेटली आपल्याला? 18 बाजू भेटली. बाजू 18 भेटली. आता चौरसाच्या चारही बाजू समान मापाच्या असतात. ही बाजू जरी 18 असेल तर समोरची बाजू सुद्धा 18च असेल. ही बाजू सुद्धा 18च असणार. ही बाजू सुद्धा 18च असणार. का? कारण की चौरसाच्या चारही बाजू समान मापाच्या असतात. आता आपल्याला विचारले परिमिती. परिमिती म्हणजे काय? सर्व बाजूंची बेरीज. ह्या बाजूंची बेरीज, ह्या बाजूची बेरीज, ह्या बाजूची बेरीज, ह्या बाजूची बेरीज, सर्व बाजूंची बेरीज ह्याला परिमिती म्हणतात. आपल्याला तीच विचारले सर्व बाजूंची बेरीज किती? परिमिती किती? मग ह्या तिघांचा चौघांचा बी काय करायची? बेरीज करायची. 18 किती? 36. 36 आणि ही 36 किती? 72. परिमिती किती आली चौरसाची? 72 सेंटीमीटर आली. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 6 पहा. 24चे 24% बरोबर किती? असा आपल्याला प्रश्न विचारलाय. 24चे 24% काढायला सांगितले. तर मग कसं करायचं? 24 लिहून घ्यायचे. 24चे म्हणलं की गुणाकार करायचे. तर 24चे 24% टक्के म्हणले की ह्याच्या छेदस्थानी किती आले? 100 आले. आता ह्यांचं कॅल्क्युलेशन करायचं. 24 गुणाकारामध्ये 24. 24चा वर्ग किती? 576. लक्षात ठेवायचं. 24चा वर्ग किती? 576. आणि ह्यांच्या छेदामध्ये किती आहे? हे 100. आता खाली 2 शून्य आहेत, खाली 100 आहेत, वरी किती? 576. मग काय करायचं? 2 अंकानंतर पॉईंट द्यायचं आणि हे 100 कट करायचे. आता 1 अंक 2 अंक इथं झालं 5.76. खालचे 100 कट करायचे, वरी 2 अंकानंतर पॉईंट द्यायचा. काय 2 अंकानंतर का पॉईंट दिला? कारण की खाली 100 होते. खाली 100 होते म्हणून आपण इथले 100 कट केले आणि वरी 2 अंकानंतर पॉईंट दिला. इथं जर 3 शून्य असते तर 3 अंकानंतर आपण पॉईंट दिला असता. खाली किती? आता 100 आहेत म्हणून आपण 2 अंकानंतर पॉईंट दिला. 2 शून्य आहेत म्हणून. मग आपलं उत्तर किती आलं? 5.76 आलं. 24चे 24% किती आले? 5.76. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 7 पहा काय दिलाय आपल्याला. काल सुरेश माझ्याकडे आला होता. तो मला म्हणाला, परवा गुरुवारी आमचे मामा आमच्या घरी आले होते. तर आज कोणता वार आहे? असा प्रश्न आपल्याला पेपरला विचारला होता. बघा कसा सोडवायचा. ह्याची मांडणी बघा कशी करायची. अशा प्रश्नामध्ये मांडणी जर चुकली तर प्रश्नाचं उत्तर चुकतंय. मांडणी बरोबर करायची. इथं लिहायचं आज, ह्याच्या आधी इथं काल, परवा, इथं उद्या. प्रश्न काय म्हणतो बघा आता वाचून एकदा डबल. काल सुरेश माझ्याकडे आला होता. तो मला म्हणाला, परवा गुरुवारी, म्हणजे इथं म्हणते काल सुरेश माझ्याकडे आला होता. तो मला म्हणाला परवा गुरुवारी, म्हणजे ह्याच्या झाला काल. परवा गुरुवारी म्हणजे इथं परवा, म्हणजे इथं गुरुवार. परवा गुरुवारी, मग इथं जर गुरुवार असेल मग परवा कोणता वार असेल? इथं शुक्रवार, इथं शनिवार, इथं रविवार. आपल्याला काय विचारलंय? गुरुवारी आमचे मामा आमच्या घरी आले होते. गुरुवार झालं, कालच्या परवा दिवशी इथं गुरुवार झाला, नंतर इथं शुक्रवार, इथं शनिवार, इथं रविवार घरी आले होते. तर आज कोणता वार असेल? मग आज कोणता वार आहे?
रविवार असेल आज, आपल्याला ते प्रश्न विचारला होता आज कोणता वार असेल. आपल्याला जर विचारलं असतं उद्या कोणता वार असेल तर इथं आला असतं सोमवार. सोमवार आला असतं. आपल्याला आज विचारलं होतं आज कोणता वार असेल तर आज रविवार असेल. ऑप्शन क्रमांक 4. क्रमांक 8 पहा. 6.5 लिटरचे किती टक्के म्हणजे 130 मिली होय. असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे बघा कसा सोडवायचा. हे दिले 6.5 लिटर आणि दिलंय मिलीलिटर. प्रमाण सारखं आहे का नाही. मग सगळ्यात सुरुवातीला काय करायचं अशा प्रश्नामध्ये प्रमाण सारखं करायचं. इथं मिली दिलंय इथं लिटर दिलंय. आपला लिटरला मिलीलिटर करायचं. म्हणजे आता लिटरला मिलीलिटर कसं करायचं. 1 लिटर म्हणजे 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर असते. मिली 1 लिटर म्हणजे किती 1000 मिलीलिटर. मग 6.5 लिटर म्हणजे किती 6.5 लिटर म्हणजे किती मिलीलिटर झालं. 6.5 गुणाकारामध्ये ह्याला 1000 न गुणायचं म्हणजे आपल्याला 6.5 किती होईल. इथला एक पॉईंट कट करायचा, इथला एक शून्य कट करायचा. हे 2 शून्य जसं तसं ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 65 गुणाकारामध्ये 100 किती झालं 6500. 6500 म्हणजे 6.5 लिटरचे मिलीलिटर किती झाले 6500 झाले. आता प्रश्न काय म्हणतोय 6.5 लिटरचे किती टक्के म्हणजे 130 मिली. इथं लिहायचं. आता लिटरचं मिली केले आपण 6500 चे म्हणलं की गुणाकारात चिन्ह. किती लिटर किती आपल्याला माहिती आहे का किती लिटर त्याला आपण x मानू आणि ह्यांच्या छेदस्थानी टक्के म्हणले म्हणून छेदस्थानी 100 घ्यायचं म्हणजे 130 मिली. म्हणजे म्हणलं की बरोबर चिन्ह द्यायचं. बरोबर किती मिली म्हणले 130 मिली. आता ह्याला फक्त सोडून घ्यायचं आपल्याला उत्तर भेटून जाते. आता काय करायचं 6500 गुणाकारामध्ये x आहे मग 6500 x झालं ती बरोबर 130. अलीकडले 100 भागाकारामध्ये पलीकडे गेले की गुणाकारामध्ये जाणार. 130 गुणाकारामध्ये हे 100 आणि अलीकडले जे आहेत 6500 गुणाकारामध्ये पलीकडे गेले की काय जाणार भागाकारामध्ये जाणार. x बरोबर 130 गुणाकारामध्ये 100 आणि ह्यांच्या छेदस्थानी छेदामध्ये किती येईल 6500. आता 6500 वरचे 2 शून्य कट करायचे. ह्या 100 वरचे 2 शून्य कट करायचे. आता उरलं काय 130 भागाकारामध्ये 65. आता 13 ने 65 ला भाग जातो. भागाकार करायचा 13 1 13 13 5 65. उरलं काय वरी उरलं काय इकडे लिहू आपण x बरोबर वरी काय उरलं 10 भागाकारामध्ये छेदामध्ये किती उरले 5. आता या 10 ला काय करायचं 5 ने भाग द्यायचा. 5 1 5 5 2 10. मग x ची किंमत किती आली 2 आली. आपल्याला तीच विचारलं होतं 6.5 लिटरचे किती टक्के म्हणजे 130 मिली तर 2% म्हणजे 130 मिली 6.5 लिटरचे. ऑप्शन क्रमांक 2%. प्रश्न क्रमांक 9 पहा. डी बरोबर 16 ई बरोबर 25 एफ बरोबर किती. एफ बरोबर किती अशा टाईपचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे बघा कसा सोडवायचा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ABCDतले अंक पाठ असणं जरुरी आहे. पाठ आपल्याला जर अंक पाठ नसले तर हा प्रश्न आपल्याला सोडवता येत नाही. आपण सुरुवातीला ABCD काढून घेऊ इथं. A B E F G H I J K L M. M च्या खाली N लिहायचा. असं उलट हे करायचं. आता N O P Q R S T U V W X Y आणि Z अशी काढायची ABCD. याचा क्रमांक किती असतंय 1. 2चा Bचा किती असतंय 2. Cचा किती असतंय 3. Dचा क्रमांक किती असतंय 4. Eचा 5 आणि Fचा 6. आपल्याला F पर्यंतच विचारलंय म्हणून F पर्यंतच आपण क्रमांक टाकून घेतलेत. Aचा क्रमांक आहे 1. Bचा आहे 2. Cचा आहे 3. Dचा आहे 4. Eचा आहे 5 आणि Fचा 6 आहे. आपल्या Dची किंमत किती दिली त्यांना 16. मग Dचा क्रमांक किती 4. मग 4चे 16 कसे झाले 4चा वर्ग केलाय त्यांना 4 गुणाकारामध्ये 4. 4चा वर्ग किती होतोय 16. नंतर पुन्हा Eचा क्रमांक किती दिलाय 5. 5चा पण वर्ग केलाय 5चा वर्ग किती 25. 5 गुणाकारामध्ये 5 वर्ग म्हणलं की 5 गुणाकारामध्ये 5 किती झाले 25. नंतर आपल्याला F बरोबर किती असं विचारलंय. मग Fचा क्रमांक किती दिला आपले किती मूळ क्रमांक Fचा किती 6. मग 6चा पण आपण वर्ग करायचा. 6 गुणाकारामध्ये 6. 6चा वर्ग किती 36. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आलं F बरोबर किती आलंय 36 आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 10 पहा. 14 मीटर लांब दोरीचे समान लांबीचे 70 तुकडे केले तर प्रत्येक तुकड्यांची लांबी किती. असा आपला प्रश्न विचारलेला आहे बघा. हा प्रश्न कसा सोडवायचा आणि ऑप्शन सगळे आपल्याला सेंटीमीटर मध्ये दिलेत.
आणि इथं 14 मीटर आहे, इथं सेंटीमीटरमध्ये ऑप्शन दिलेत. मग काय करायचं, या 14 मीटरला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं. आता कसं कन्वर्ट करायचं, 1 मीटर म्हणजे 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर असतंय. 1 ला जर समजा आपण 100 न गुणलं तर ते झालं 100 सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर असते. म्हणजे 14 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर झालं, 14 गुणाकारामध्ये 100, हे झालं सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट. 1400 सेंटीमीटरमध्ये आलं. आपल्याला काय विचारलंय, त्या दोरीचे समान लांबीचे 70 तुकडे केले. मग काय करायचं, ही 1400 तर लिहून घेतो आपण. 1400ला 70 न भाग द्यायचा. समान तुकडे म्हणले ना आपल्याला, 70 तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती. आता 1400ला काय करायचं, 70 न भाग द्यायचा. 70 वरचा 1 शून्य कट करायचा, वरचा 1400 वरचा 1 शून्य कट करायचा. आता उरला काय, 140 भागाकारामध्ये 7. आता 7 न 14ला भाग जातो, भागाकार करायचा. 7 1 7, 7 दोन्ही 14. उरला काय, हा शून्य जसा तसा लिहून कट करून इथे लिहायचा. मग 20 काय आलं, प्रत्येक तुकड्याची लांबी किती आली, 20 सेंटीमीटर आली. आपल्याला तेच विचारलं होतं, तर प्रत्येक तुकड्यांची लांबी किती, 20 सेंटीमीटर. ऑप्शन क्रमांक 2.